जे माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं अशी भावना आहे. अशी भावना आहे. हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात. नितीन देशमुखला मारतात. कसं मारलं ते आपण बघितलं. मारणारे किती होते ते पण आपण बघितलं. दोघं जण पकडले जातात. त्यांना मागे बसवलं जातं. त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन. सचिव मला बोलून सांगतात रात्री तुम्ही जा, आपण हे सगळ्यांना सोडून देऊ. आम्ही आग्रह धरत नाही. समोर पकडले गेले किती आहेत, काय झालंय, काय नाही. अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं. म्हणून मी इथे आलो. पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं. पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा. म्हटलं तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केला, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहीत नाही, पण आम्ही अरेस्ट केलं. आता संविधानिक अधिकार आहे आमचा. काय आम्ही गुंड नाही आहे. लोकशाहीमधल्या आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं. त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट. त्यांना मोकळी करावं. पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनात. आरोपी कोण, मी नावं देतो आरोपीची. पोलिसांना हवी आहेत ना नावं, हे घ्या नावं. गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे. भिंगेवाडी आटपाडी. ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण. आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसला आहे वगैरे. पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं. अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे. हे तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली, सुरुवात त्यांनी केली. मग सुरुवात त्यांनी केली, अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस? स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा. आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो. आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं. 100% बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी. मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये, कारण का मी बाहेर निघून गेलेलो. आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे उभा नाही आहे. बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात. म्हणजे हा प्लॅन होता. हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं. आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला. त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो. आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे.
अरे ते त्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतंच ना. तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय. आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली, त्यांनी सुरुवात केली. अजून काय? सर तुम्ही आता म्हणालात की तुमचा कार्यकर्ता त्याला अटक करण्याचं तुम्हाला फोन आहे, म्हणजे 5 जण जे आता होते त्याबाबत कोणाची पाठराखण होते असं वाटतं? 5 जणांचं काय बोलायलाच तयार नाही ना. पोलीस बोलायला तर मी आता नावं घेतलीत. त्या 5 जण जे मारत होते ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. दोघांना ठेवलं होतं ना तिथे दोघांना नेऊन ठेवलं होते. ते दोघातला एक सोडला आणि एकालाच घेऊन गेले. म्हणजे काय, तुमचा एक घेतलाय ते यांचा एक घेतला. ते 5 जण मारत होते ना. सर, आपली मुलगी विधानभवनाच्या सुरक्षा आहे की जशी प्रजा तशी गुंड तिने देखील तिला गोवलं जात आहे का? तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचा. तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे. तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे. तिचा आंतरधर्मीय विवाह आहे. तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे. त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे. पोरींना म्हणजे माझ्या लेकीला जर टार्गेट करणार असतील, मला काय त्याच्याने फरक पडत नाही. माझी लेक कशी आहे, तिचं लग्न कसं आहे, तिचा नवरा कसा आहे, मला माहिती आहे. हे काय काय प्रकार आहे. आता हिच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं, तिच्या सासूबद्दल बोलायचं. बोलणारा कोण? हाच आमदार. शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण? बोलणार हाच आमदार. म्हणजे याला सगळं माफ आहे का? यांनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं, यांनी कोणावरही बोलावं, याला सगळं माफ आहे. या सगळ्या घडल्या प्रकारामुळे विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित झाले. आज केवळ आमदारांना आतमध्ये सोडलं. बघा, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, फक्त आमदारांना सोडा. येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत, किती माणसं घेऊन येत आहेत. बरं झालं ना ते आले, पिक्चरमध्ये आलं ना कोण आले, कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं. क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट स्पीक्स. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, इथनं एक आला असता आणि मारामारी झाली असती, गोष्ट वेगळी आहे. 5 जण एकत्र उभे आहेत. संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते 5 जण मारतात. हे खूप बोलकं आहे. हे ठरवून झालेलं आहे. आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी, मकोकाचा आरोपी 5-5 जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही. काल विधानसभेत यांच्यावरती हल्ला झाला हा दुर्दैव आहे, हे सगळं खरं आहे. पण नितीन देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय पोलिसांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही. असं आहे की आता चारित्र्यावर करा, त्यांच्या विरोधातही खूप गुन्हे आहेत. असं आहे. त्याचा काल काही दोष होता का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचा काल काही दोष होता का? त्यांनी शिवी दिल्याचं सांगितलं जातं. कधी दिली? दाखवा मला. पुराव्यानिशी पुरावा असेल तर सांगा, मी माफी मागायला तयार आहे. त्यांनी शिवी दिली का? मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो, जो एक कॉम्प्लेक्स येतो, त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही तिच्या वेदनेची प्रतिक्रिया असते. आधी शिवी दिली असती तर गोष्ट वेगळी. त्याला उद्विग्न केला, त्याचा राग अनावर झाला आणि जर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभाव आहे. सरकारला विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो मांडत होते. मात्र हे सुरू असताना म्हणजे तुम्ही भाषण करून तुमचं देखील त्या विषयावरती भाषण होतं आणि अशातच विधानभवनामध्येच कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही म्हणजे 5-5 गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे. ते 5 गुंड तुमच्या बाजूला उभे राहिलेले दिसत आहेत. तुम्ही त्यांना खुणवता दिसताय आणि ते जाऊन मारताना दिसत आहेत. बस एवढं खूप आहे. पोलीस काय करणार आहेत, काही करणार नाही. सत्ताधारी पक्षाचे गुलाम आहेत पोलीस. त्यामुळे आमच्याकडे फार अपेक्षा नाही. हिंदी सर, आप पे अटैक करने जो लेना इधर लो, मैं उधर आके नहीं दूंगा. आप पे अटैक करने का प्लान था ऐसे भी
आपने कहा क्या देखो, जिस तरीके से वो खड़े हैं, जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे बढ़ के किसी को पीटते हैं, इसका मतलब वो खड़े क्यों थे? प्लान से ही खड़े थे। जितेंद्र अवार्ड नहीं मिला, चलो उसका कार्यकर्ता है सामने, मारा उन्होंने। हमको दुख इस बात का है, अरेस्ट 2 जन को किया जाता है यहां से, 1 जन को रात को लिया जाता है, दूसरा कहां गया? अगर विधान भवन के हमले में भी आप राजनीति करते हो, बहुत शर्मनाक बात है। आपके ऊपर केस रजिस्टर किया गया है, कैसे देखते वो ठीक है, आंदोलन का केस होते रहता है, मैं कार्यकर्ता हूँ, पॉलिटिकल कार्यकर्ता हूँ, ये उन केस से मुझे कोई ना रोना और भी लोग इसमें शामिल हैं, उनको भी अरेस्ट करना चाहिए? कुछ करेगी नहीं ये सरकार। So you met the governor. ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही है। So you met the governor. You just met the governor. विद्यार्थी दशेपासून राजकारणात आहात. हे